लवकरच जनतेच्या मनातला खासदार कोण? पोलीस कायद्यावर. रावेर लोकसभा मतदारसंघात जनशक्ती कोणाच्या मार्गावर? मविया रावेर मतदारसंघाचे श्रीराम पाटील यांना सर्व काही अलबेल वाटत असले तरी या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावाच लागेल. कारण मवियातील कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या निष्ठेला ठेस लागण्याचे चित्र उमटत असून स्थानिक पत्रकारांना जळगाव वारी करावी लागणार. यामुळे अनेकांना पायपीट करावी लागणार. जळगाव मवियाचे उमेदवार करण पवार पाटील यांचा विजय निश्चित मानले जात असून रावेर लोकसभेचे उमेदवार यांना मात्र पराभव स्वीकारावा लागेल असे चिन्ह दिसून येत आहे व ते तितकेच खरं असून रक्षा खडसेच बाजी मारून जाणार हेही तितकेच खरं असल्याचे बोलले जात आहे. कारण समाजात श्रीराम पाटील ही किती सक्रिय आहे तसेच इतर समाजात त्यांची किती ओळख आहे व पकड आहे यावर त्यांचे निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चांना उधाण आले आहे. पाटील हे इतरांवर अवलंबून असून त्यांना प्रामाणिकपणे किती लोक साथ देतात यावर सर्व काही अवलंबून असून सर्वसामान्य जनता काय भूमिका घेतात यावरती त्यांच्या उमेदवारीवर किती लोक शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु हे नक्कीच कोणावर विश्वास तर राम भरोसे दुसऱ्यांवर अविश्वास हे पाटील यांना पराभवातून सिद्ध होईलच. आज ही वेळ गेलेली नसून त्यांनी स्वतः जातीने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर दुसराच बाजी मारून घेऊन जाणार हे मात्र नक्कीच. स्थानिकांना डावलणे जळगावकरांना जवळ घेणे हे त्यांना महागात पडणार असून स्थानिकांना महत्त्व दिले तर काटेकी लढाई ठरू शकते. अन्यथा बाजी वन साईड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.